गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भाई जसं की तुम्ही काल लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आपण शिव महापुराण कथा ऐकायला गेलो होतो. भाई एकच दिवस गेलो, पण एवढं खतरनाक वाटलं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग, कथा ऐकून मस्त वाटली. तुम्हाला माहिती आहे, मी भाई 2 दिवसापासून मी ट्राय केलं जायचं, बट कधी ट्रॉफिक आली तर कधी भरपूर गर्दी होती, तर कधी टाइम नव्हता, तर जाणं नाही झालं. बट काल मम्मी आणि दादासोबत गेलो. भाई तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल, छान वाटलं. आणि आजचा होता शेवटचा दिवस, म्हणजे 5वा दिवस होता आज कथेचा. तर आज काही जाणं झालं नाही, कारण सकाळी होती आज 8 वाजताच. 8 ते 12ची कथा होती. आणि आज 8 ते 12ची कथा म्हटलं म्हणजे की भाई 6-7 तासच जाणं होतं तिथं. तर आज काही गेलो नाही. तर आता मस्त भाई आंघोळ वगैरे झाली, तयारी वगैरे झाली. तर चला आता जाऊन बघू, आपण तिकडेही जाऊ, हनुमानगडीकडे सुद्धा जाऊ. आणि आजचा दिवस आपला ब्लॉगला सुद्धा आपण स्टार्ट करू. आलो भाई छत्री तलावावर. हा पूल आहे, हे लोक चालले भाई वापस. हे बघ कसे बसले लोक. निघायचं पुरा भाई मेल आहे, कोण लोक चालले आपल्या घरी. बाई जा बरं वर्धाचा नाही, अंदर गाडी जाणार नाही कारण बहुत गर्दी आहे. इथं लावून पार्किंग मध्ये गाडी लावली आहे आम्ही इथं. आता घरून निघालो, विक्कीची वाट पहिली पण विक्की आला नाही, तर ब्लॉग काढता नाही आला. गाडी इथं आल्यावर भाई ब्लॉग सुरू केला. आता गर्दी बहुत आहे भाई, गर्दी बघून घ्या. आता आपण जो दुर्गेत जायचं दुकानावर भाई, कथा संपली 12 वाजता, 11:30 वाजता संपली. तेव्हापासूनची पब्लिक आता सुरू. आता टाइम झाला 2, कंटिन्यू पब्लिक चालू आहे. भाई आम्ही इथं बोरं करू राहिलो. इथं दुर्गेदारांना दुकान लावली होती कच्ची चिवड्याची. 3-4 दिवसांनी इथं दुकानात छत्रजनाच्या बाजूनं. आता इथं आत्ताही भेटली. भाई पब्लिक सुरूच अजूनही कमी खारी बोरं. आम्ही बोराची सेवा करू राहिलो भाई, बोरं वाटू राहिलो फुकटमध्ये सगळ्यांना, म्हणजे दान करू राहिलो बोरं. चिवडाचं दुकान बंद झालं, आता बोरं चालू आहे. सगळीकडे सेवा, बोरांची सेवा चालू आहे, बोराची सेवा. घे घे बोर. भाई आम्ही चाललो आता वरत, दुकान केली बंद. आता चाललो वर. सगळी पब्लिक तर गेली, पुन्हा आता वरून येतो थोडंसं एक चक्कर मारून. आणि थंडी बहुत पडली भाई. आता टाइम झाला आहे, किती वाजले रे? 5:30 वाजले. तर येतो आम्ही थोडं वरून. पब्लिक पुढे गेली आहे भाई, घरी चाललो वापस. वापस जा वापस, कारण वर झाली ट्रॉफिक जाम. हे सब गाड्या भाई फसल्या वरतं. तर आता आम्ही चाललो वापस, कारण हे पुऱ्या गाड्या पुऱ्या फसणार आहे वर जाऊन. थंडी बहुत वाढली भाई. आम्ही चाललो वापस. चल रे. आता टाइम झाला आहे 8 वाजलेले. मगाशी आलो मी घरून, मगाशी घरी आलो ना मी तिकडून आल्यावर. तर घरी आलो, मग नंतर मम्मी म्हणे की भाई लवकर बाहेरचं मग काम होतं, मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती. तर मग तिकडून मार्केटमध्ये गेलो. तर मग मार्केटमध्ये मी मोबाईल नव्हता, तर त्याच्यामुळे मग मार्केटमध्ये काही शूट घेतला नाही. आणि आता जात आहे भाई बडीला घेऊन बाहेर. तर चलो, आजचा ब्लॉग भरपूर छोटा झाला आहे, तर ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करायच लागेल ना. तर भाई आम्ही आलो इकडे, बडीला घेतलं इकडे. तर हा बसला, यायला थंडी लागू राहिली. आणि हा आला नवीन ब्लॉगर. ह्याचं यानं पहिलं चॅनल ओपन केलं होतं, दुसरं चॅनल ओपन केलं भाई. दोन्ही चॅनल उडवले. दोन्ही चॅनलमध्ये एकसारखीच चूक केली. चूक करणार आता हा. अरे आता हा टाकला आला बाहेर. अरे टाकल्या टाकल्या भाऊ. भाऊ ना गाडी घेतली नवीन मर्सिडीज. भाऊची मर्सिडीज आहे ना भाई, नवीन गाडी घेतली मर्सिडीज. तर आजपासून हा धंदा करणार आहे. जर का बे कमेंट मध्ये जर आपल्याला जर खरंच कमेंट आली इतक्या यानं हा करू राहिला तसं कॉमर्स, पण त्याचा बिझनेस त्याने ओपन केला लवा लोकांचा. बरोबर उचल जर मित्रा बरोबर उचलतो मित्रा. कार्यकर्ता बोलत असते का? कार्यकर्ता बोलते काय? ब्लॉक कर कंटिन्यू घे. ब्लॉक करता काय चालेल भाई. आता विक्की केलवटकर ब्लॉग कंटिन्यू करन,
कर रे. VS केडवत VS ब्लॉगर विके ब्लॉगर ये रे विके ब्लॉगर. विक्की दे ना पकड ना कॅमेरा, पकड ना. चालू आहे ना कॅमेरा, शूटिंग बी चालू आहे. तर हे बघा माझी येडे चाले तर चालूच राहील. हे तर काही विशेष नाही राहत. हे माझी गर्लफ्रेंड आहे. ती धक्का पकले. टाकून दे काय होते. हे आल्या टाकू. आणि आता भाऊ तुम्ही कुठे चालले? भाऊ आम्ही आता सायकल लावतो आणि घरी जातो. मग कुठे चालले? घरी जातो ना. घरी कॅमेरा पलटो बरं सर. कॅमेरा पलटून मला घेऊन जाऊ. हा कॅमेरा अँगल पलटून मला घेऊन. असं आहे काय? अँगल असं नाही पलटाचा, चुकीचा अँगल पलटला कारण ते हे झालं. मग असा हा असा. बाय बाबू ब्लॉगिंग जमली आपल्याला. आता काही दिवसानं तुमच्या भावाची पण आता ब्लॉगिंग निघणार आहे. याच्यासोबत मी पण ब्लॉगिंग काढन. टक्कर पलटून बोललो तिच्या. VS केडवतकर ब्लॉगर नाहीतर VS विक्की संतोषराव केलटकर. कधीपासून नाही नवीन मोबाईल आल्यावर कधी येऊन आला 2-3 महिन्यानं मग वेळ आहे ना. मग तोपर्यंत फेमस होऊन जातो. नाही भेटून जाते आपल्याला टेन्शन नाही. जाऊ दे, तोपर्यंत माझ्या चॅनल उठून बसू. हे बघा चॅनल काढल्यावर तर मी लिंक वगैरे टाकूनच देईन. तर सबस्क्राईब करा कायची आपली चॅनल काय करा सकर प्राईस करा, लाईक करा. सो गाईज आता टाइम झालाय आपला ब्लॉग एंड करण्याचा. मी आलो पाहिजे घरी. थोडं मित्रांसोबत थोडं फन केलं. बडी सुद्धा होता. बडीला आता घरात सोडलं. तर आजपासून आपल्या अमरावतीमधील शिव महापुराण जे होतं प्रदीप मिश्रा महाराजांचं, तर ते त्याची आज समाप्ती झालेली आहे. 5 दिवसाचं महापुराण होतं. भाई मस्त झालं, एक नंबर. भरपूर गर्दी होती. म्हणजे शिवभक्तांचा कुंभमेळा भरला होता. तर जेवढं माझ्याकडून पॉसिबल झालं मी तेवढं तुम्हाला ते दाखवलं ब्लॉगमध्ये. तर ते ब्लॉग नसेल बघितलं तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही तो ब्लॉग बघू शकता. तर आजचा व्हिडिओ काही खास झालं नाही, बस तेवढंच होतं. आज थोडं गेलो होतो मी, पण गर्दी भरपूर होती. कारण जेवढी भाई वर अटकलेली पब्लिक होती ना बाहेरगावची, सगळी आज गेली. तर गर्दी भरपूर होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करजा, कमेंट करजा, शेअर करजा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करजा आणि भाई थोडा सपोर्ट सुद्धा करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.